महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट व मुंबई उच्च न्यायालयाने तहसीलदार ज्योती देवरे यांची खेड तालुक्यातील नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने रद्द केली होती। तसेच त्या ठिकाणी पुन्हा तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारला दिले होते। त्याविरोधात ज्योती देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सदर याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही असे नमूद करत ती फेटाळली आहे। त्यामुळे बेडसे यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची खेड येथील नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने रद्द केली होती व त्या ठिकाणी पुन्हा तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारला दिले होते। त्याविरोधात देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयाने पहिल्या सुनावणीच्या वेळी सदर याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही असे नमूद करत फेटाळले आहे। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी बेडसे पाटलांची बदली करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु न्यायालयामध्ये त्यांना देखील पक्षकार केले असता त्यांनी कोणतीही बाजू मांडली नाही, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे।